नमस्कार। आज लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की मीडियाच्या माध्यमातून मी जिल्ह्याच्या गावाच्या तलाट्यापासून तर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आमचा शेतकऱ्यांचा मेसेज पोहोचवण्यासाठी या ठिकाणाहून लाईव्ह येत आहे। मी सध्या शेतामध्ये काय झालं, आज शेतकरी पूर्णतः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जो पाऊस झाला, या पावसाने शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आणि उद्ध्वस्त झाल्याच्या नंतर सरकारने सांगितलं होतं की या शेतकऱ्यांना आम्ही मदत देऊ। सरकारने मदत जाहीर केली। सप्टेंबर महिना होऊन जवळपास 3 महिने उलटले, मात्र यांची मदत शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पडली नाही। GR निघाले, GR निघाल्याच्या नंतर KYC झाल्या, पण KYC होऊन आज 1 महिना झाले। आज जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दमडीही आली नाही। आणि दुसरा विषय पीक विम्याचा, आज काय झालं, सरकारने सांगितलं होतं आणि सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं होतं की आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना 25% सरसकट अग्रिम देत आहोत, पण सरकारला कदाचित व जिल्हाधिकाऱ्याला माहीत नसेल की अग्रिम ही सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये द्यावी लागते। मात्र यांनी तेही केलं नाही। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये छदामही आला नाही। सरकारला मी सांगतोय की तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना हलक्यात घेऊ नका, कारण तुम्हालाही माहिती आहे की आम्ही जर एकदा रस्त्यावर उतरलो तर काय करू हे आम्ही सांगू शकत नाही आणि तुम्हालाही त्याचं प्रत्यय आहे। त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना सांगतो की जी असेल ती प्रोसेस करून घ्या आणि येत्या 8 दिवसामध्ये तुम्हाला 8 दिवसाचा टाईम, 8 दिवसात काय करायचं ते करा, पण 8 दिवसामध्ये आमच्या खात्यामध्ये पीक विमा व दुष्काळीची जी रक्कम आहे ती पडली पाहिजेत। आता काही म्हणतील की मग आता KYC केल्या, आता रक्कम पडणारच होती। मग बाबा महिना उलटला तेव्हा कलेक्टर कुठं होता, म्हणणारा तू कुठं होता? त्यामुळं कलेक्टरलाही माहिती आहे की शेतकरी संघटनेने एखादा मुद्दा हाती घेतल्याच्या नंतर काय होते। त्यामुळे 8 दिवसाचा तुम्हाला टाईम 8 दिवस तुमचे आणि 9 मात्र आमचा, एवढं लक्षात ठेवा। नमस्कार। आज लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की मीडियाच्या माध्यमातून मी जिल्ह्याच्या गावाच्या तलाट्यापासून तर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आमचा शेतकऱ्यांचा मेसेज पोहोचवण्यासाठी या ठिकाणाहून लाईव्ह येत आहे। मी सध्या शेतामध्ये काय झालं, आज शेतकरी पूर्णतः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जो पाऊस झाला, या पावसाने शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आणि उद्ध्वस्त झाल्याच्या नंतर सरकारने सांगितलं होतं की या शेतकऱ्यांना आम्ही मदत देऊ। सरकारने मदत जाहीर केली। सप्टेंबर